गुड मॉर्निंग गाईस. सकाळचे 6:30 वाजले होते आणि मी रोज सारखं क्रिकेट खेळायला चाललो होतो. खाली येऊन थांबलो आहे बाब्याची वाट बघत, पण बाब्या काही लवकर येतच नव्हता. त्यामुळे थोडा वेळ थांबलो. तेवढ्यात बाब्या आला. त्यानंतर बॅट वगैरे घेतली आणि डायरेक्ट क्रिकेट ग्राउंड कडे जायला निघालो. सकाळी इंदापूर आपलं कसं वाटत आहे मला कमेंट मध्ये सांगा. ग्राउंड वरती पोहोचलो. थोडा वेळ वॉर्मअप केला. तर तुम्ही हे सूर्य पाहू शकता. सूर्य आला पण पोरं काही लवकर येतच नव्हती, बिकॉज थंडी खूप होती. त्यानंतर मॅच चालू झाली आणि पहिल्याच ओव्हरला माझ्या हाताला बॉल लागला. तुम्ही रक्त पाहू शकता. त्यानंतर डायरेक्ट पुढे येऊन थांबलो मी फिल्डिंगसाठी. माझं बोट खूप सुजलं होतं. बोट सुजल्यामुळे मला बॅट पकडता येत नव्हती. त्यामुळे एकच बॉल खेळून एक बॉलला एक कव्हर ड्राईव्ह मारला आणि शॉट कसा आहे मला कमेंट मध्ये सांग. त्यानंतर मी रिटर्न डिक्लेअर होऊन खाली बसलो. मी फिल्डरचे एफर्ट्स पाहू शकता. हा दुसरा कोण नाही, सुपियान आहे माझा ओपनिंग पार्टनर. माझ्याच टीमचा प्लेअर आहे हा. आज आम्ही दोघं वेगळ्या टीम मध्ये खेळत होतो. त्यानंतर मॅच झाली. नंतर चहा घेतला आम्ही सगळ्यांनी. चहा वगैरे पिऊन घरी यायला निघालो. त्यानंतर घरी पोहोचलो. थोड्या वेळ मित्रांमध्ये बसलो. घरी गेलो, शावर घेतला आणि मी पुन्हा गावात आलो. बिकॉज बाब्या म्हणला नाश्त्याला जाऊ. मग आम्ही दोघं नाश्त्याला गेलो. नाश्ता वगैरे करून झाल्यानंतर बाब्याला म्हणलं मला जॉबला सोड. मग बाब्याने मला जॉबला सोडला आणि बाब्या घरी गेला. त्यानंतर जॉबला पोहोचलो. मग माझा लंच ब्रेक झाला. मग बाप्याला आणि पप्प्याला मी बोलवून घेतलं. मग आम्ही डायरेक्ट इंद्रेश्वर मंदिरामध्ये गेलो. बिकॉज आज महादेवचं मंदिराची स्थापना झाली होती, त्यामुळे तिथं कार्यक्रम होता. मग आम्ही गेलो, महादेवाचं दर्शन वगैरे घेतलं. तुम्ही पाहू शकता किती छान डेकोरेट केलं आहे सगळं. दर्शन वगैरे घेऊन झाल्यानंतर प्रसाद घेतला तिथला. जेवण वगैरे केलं. तर आम्ही बाप्या आणि पप्या आम्ही 3 जण आलो. नंतर पुन्हा जॉबवरती आलो. थोडा वेळ काम केलं. नंतर माझं आऊट झालं. मग मी बाब्याला बोलवलं पिकअप कर. बाब्या आला. मग आम्ही घरी जायला निघालो. मग मी घरी गेलो. थोडा वेळ फ्रेश झालो. तेवढ्यात मित्रांचा कॉल आला, बॅटी घेऊन ये सगळ्या खाली. मग मी बॅटी घेऊन आलो सगळ्या खाली आमच्या स्पॉटवरती. बिकॉज बॅटीला थोडी गटिंग वगैरे करायची होती. त्यानंतर गटिंग वगैरे करून झाल्यानंतर तुम्ही माझी बॅट कलेक्शन पाहू शकता. त्यानंतर सगळ्या बॅटी घरी ठेवून आलो गावात. बिकॉज पोरांना चायनीज खायचं होतं. मग आम्ही सगळीजण चायनीज खायला आलो. आम्ही 5-6 जण आलो होतो चायनीज खायला. त्यानंतर तुम्ही पाहू शकता या व्हिडिओमध्ये सगळेजण आहेत. थोड्याच वेळाने आमची ऑर्डर आली. मग आम्ही सगळ्यांनी खाऊन घेतलं. खाऊन घेतल्यानंतर बिल वगैरे पे करून आम्ही बाहेर आलो. तर तुम्ही बाहेरचा नजारा पाहू शकता. रमाबाई यांची जयंती होती, सो आम्ही जयंती बघायला गेलो. तर तुम्ही मूर्ती पाहू शकता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि रमाबाई यांची मूर्ती आहे. जयंती वगैरे बघून आम्ही घरी जायला निघालो. तर बाप्याचा आणि पप्याचं चॅलेंज लागले, फुलचंद पान खाऊन दाखवायचं. तर बाप्याने कसं पान खाल्लं आहे तुम्ही पाहू शकता. मी डायरेक्ट घरी जायला निघालो. घरी गेलो, मित्रांमध्ये बसलो थोडा वेळ.